हे बघा नाचणीची भाकरी करते आता। हे आता नाचणीची भाकरी करते। नाचणीच्या भाकरीला जरा जास्तच मळावं लागते। ही अशी चांगली नाचणीचं मळून मळून घेतलं की नाचणीची भाकरी येते। नाचणीची भाकरी करायचं जरा थोडस। खमंग झणझणीत असा काहीतरी तिखट खायला वेगळं म्हणून मी आता हे जरा आता खरडा करते। तर त्याच्यासाठी आता ह्या मिरच्या घेतलेत, मिरची लसूण। हे बघा आता हे धने जिरे आणि तीळ हे आता आपण भाजून घेऊया, थोडेसे परतून घेऊया जरा। हे बघा आता असे बारीक करून घेतले मिक्सरवर थोडस। हे असं मिक्सरवर थोडस बारीक करून घ्यायचं। हे बघा लसूण, कोथिंबीर आणि मिरची वाटून घेते मिक्सरवर। म्हणजे खरडा चांगला परततो तेलावर। हे मोहरी 1 चमचा टाकली, 2 चमचे। जिरे टाकते, हिंग टाकते, हे बघा आता हे धने जिरे तीळ आणि शेंगदाणे ह्याचं हे वाटण आता आपण ह्याच्यात घालूया। शेंगदाणे जरा मोठे मोठेच ठेवायचे म्हणजे खरड्यात दाताखाली चांगलं लागतं। जेवणाच्या वेळेस खरडा भाकरी माणसाला जरा तिखट खमंगपणा असला की माणूस जरा जास्तच भाकरी जाते। मीठ जरा 1 चमचा टाकलं। खरपूस असा भाजून घ्यायचा चांगला खरडा हा। जेणेकरून पाण्याचा अंश नाही राहिला पाहिजे। भरपूर तेलात परतला ना की खरडा बरेच दिवस राहतो। खरडा चांगला परतून चांगला झालाय तर आता आपला तयारच झालाय आणि कुरकुरीत झालाय ना। कुरकुरीत छान झालाय। कुरकुरीत असेल तर छान वाटतो खायला आणि कुरकुरीतच कर जरा खायला भाकरी बरोबर मस्त वाटतंय। कशी झाली नाचणीची भाकरी ते सांगा। ठीक आहे, ओके। एक नाचणी चटणी कविता खूप छान, कोणाला चव आहे ना। हिरव्या मिरचीचा खरडा, बाजूला गरमागरम नाचणीची भाकरी,
गावठी कांदा, झणझणीत लोणचं, एक साधं पण आत्मा सुखावणारं जेवण, पारंपरिक मराठी पद्धतीनं बनवलेलं, पण आरोग्यासाठी पौष्टिक आणि चवीलाही परिपूर्ण. जरा चाखून बघा, गावाकडची आठवण येणारच. चव आणि मातीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, तुमच्या कमेंट्स कळवा. धन्यवाद.